19 तारखेपासून भागवत कथा आहे. आपण कसं नियोजन केलं, त्याची दिनचर्या कशी असेल? हिंगोलीमध्ये 19 तारीखपासून आपली भागवत सुरू होईल. प्रथम तर शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा आपल्या गणपती मंडळ मंदिर शास्त्रीनगर इथून हे पोस्ट ऑफिस रोडवरून सरळ गांधी चौकहून सरळ इंदिरा चौक कथा मंडळ इथं येणार आहे. आणि जे समय आहे कथाचं 4 वाजताचा आपण समय दिलेलं आहे. 4 ते 7:30 पर्यंत ही कथा चालू होणार आहे भाईशीच्या मुखारविंदानं. आणि नंतर प्रसाद वाटप वगैरे असं होऊन हे दररोज असं होणार आहे. परंतु फक्त कथाविरामच्या दिवशी म्हणजे आखरी 25 तारखेच्या दिवशी कथा सकाळी 9चा टाईम दिलेला आहे. पण 9 वाजता कथा प्रारंभ होईल 1 वाजेपर्यंत. 1 वाजेपर्यंत नंतर महाप्रसादचा आपण इथं कार्यक्रम केलेला आहे. महाप्रसाद करून कथाचा पूर्ण विराम होईल. या ठिकाणी जे यजमान लोक आहेत त्यांचे काय? यजमान ह्या कथेमध्ये मुख्य यजमान स्वर्गीय मक्खनलालजी शर्मा यांच्या परिवाराच्या वतीने नंदकिशोर बन्सीलालजी शर्मा हे ह्या कथेचे मुख्य यजमान आहे. आणि हिंगोली शहरातील दानशूर व्यक्ती जे आहेत ते 21 यजमान आहे. जे दैनंदिन 3 यजमान अशा प्रकारचे 21 यजमान जे केलेले नित्य 3 यजमान हे पूजा अर्चना करतील. यासोबत काही दानदाते जे नित्य भोजन दानदाता वेगळा आणि प्रसादी दानदाता वेगळा असे सगळे मिळून आपण हा महापर्व साजरा करणार आहोत. तुम्ही आता 19 रॅली आहे, हो, हिंगोलीकरांना काय आवाहन करसाल? सर्व हिंगोलीकरांना एक आव्हान करण्यात येते की एक आपला जो महाराष्ट्राचा संस्कृती पर्व आहे चैत्र नवरात्री एवं गुढीपाडवाच्या पावन पर्वावर सर्व महिलांनी आणि पुरुषांनी या भव्य शोभायात्रेमध्ये सम्मिलित व्हावे. कारण आपण या संतांच्या भूमीत जन्मलेले सगळे म्हणजे सगळे भाविक भक्त आहोत. कारण आपली जन्मभूमी संतांची जन्मभूमी आहे. तर शोभायात्रेचा मार्ग हा सिक्रेट हार्ट गणपती मंदिर शास्त्रीनगर इथून ही शोभायात्रा प्रारंभ होईल. या शोभायात्रामध्ये आपलं गुढीपाडव्याचा पावन पर्व असल्यामुळे त्याच्यात 21 गुढ्या बनवल्या जातील आणि त्या मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत गुढी त्याच्यासोबत कलश म्हणजे मिट्टी के कलश जो हिंदी में जिसे कहा जाता है, मिट्टीचे कलश आणि आपले पाण्याचे कलश नारळचा कलश असे जवळपास 1000 महिला भाविक भक्त या यात्रेत सहभागी होणार आहे. यासोबतच 40 गावचं जो स्पेशल बँड आहे ते बँड यामध्ये सम्मिलित होणार आहे. याच्यासह आदिवासी समाजांचे जे पुरुष आणि महिला जे एक पारंपरिक वेशभूषेत इथं उपस्थित राहणार आहे. यासह रथ आणि हाती आणि वारकरी संप्रदायाचे जे संघटन आहेत त्यासुद्धा यामध्ये सहभागी होणार. एक भव्य दिव्य अशी ही शोभायात्रा आहे. या शोभायात्रेमध्ये आपले मंडळाचे सर्व सदस्य यासह हिंगोलीतील 1000च्या वर नागरिक आणि महिला माता भगिनी याच्यात सम्मिलित होतील. तुमचा जवळपास 7 दिवस हा कार्यक्रम आहे. हो. आपले किती लोक जोडलेले आहेत या सभेमध्ये? ह्याच्यासोबत तर जवळपास म्हणजे कार्य करणारे व्यक्ती जवळपास 200 ते 300 आहेत. आणि 17 संघटना आहे ज्या हिंगोलीच्या ज्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहतात. यासह या हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजातील महिला भक्त याने महिला मंडळं जे आहेत तर त्या सगळ्या महिला मंडळांनी 1 दिवसाची इथं बसण्याची व्यवस्थाची जिम्मेदारी घेतलेली 19 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत. आपण याच्यामध्ये भक्तगणांची काय व्यवस्था केली? मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात महिलांची जागा चोरी गेली होती. आपल्या कथेच्या व्यवस्थेतून पोलिसाची प्रशासन म्हणजे भूमिका असेल का? तुमचे काय लोक आहेत? नाही, पोलिसला आपण ॲप्लिकेशन देऊन टाकली. पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस स्टेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन देऊन टाकली या विषयामध्ये. आणि CCTV कॅमेरे पूर्ण परिसरात लावलेले आहे. कमीत कमी एक 80 ते 100 कॅमेरे आपण लावून ठेवलेले इथं. आणि कार्यकर्त्यांना बी सांगितलेलं आहे की आपल्या मोबाईलनं व्हिडिओ शूटिंग घ्या तुम्ही. जेव्हा गर्दी होते या प्रसाद वाटप होते तेव्हा गर्दी होते. आपण पाहिलेले आहे की जे अनुभव आलेले आहे आपल्याला ते प्रसाद वाटप होते तेव्हाही हे घटना घडते आपली याची. तर त्यावेळेस आपण खास कर ध्यान कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे सगळं की ध्यान द्यावं म्हणून. आणि एक दुसरं आहे की कथामध्ये उत्सव म्हणणार आहे. जसे जन्म उत्सव ज्या दिवशी कृष्णाचा जन्म आहे त्या दिवशी उत्सव होणार आहे. तर ते उत्सव खूप म्हणजे वेगळ्या प्रकारचं होणार आहे. धूमधडकाने होणार आहे ते उत्सव. बाईशीची कथामध्ये उत्सव होतात जे 3 उत्सव ते खूप जोरानं असतात. एक कथा प्रारंभ होणार ते आहे. आणि एक दुसरा आहे कृष्ण जन्म. आणि तिसरा गोवर्धन पूजा जी गोवर्धन पूजा म्हणून एक उत्सव होतो साजरा करणार आहे. आणि ती मग रुक्मिणी विवाह कृष्ण रुक्मिणी विवाह जे आहे ते एक उत्सव होणार आहे. तर ते उत्सवमध्ये बी जास्तीत जास्त लोक राहणार आहे. आणि त्या दिवशी आपण खास व्यवस्थाची सर्व आपले कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलेले आहे आपण.